दे पडलं. नमस्कार सर्वांना, लाईफ विथ लिटिल समर्था या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावातील गोकुळ ॲग्रो टुरिझम. ही इन्फॉर्मेशन कोणत्याच प्रमोशन पर्पजसाठी नाही आहे. आमच्या गावातच असल्या कारणाने आम्ही इथे गेलो आणि सुंदर एन्व्हायरमेंट असल्यामुळे तुम्हाला पण हा अनुभव शेअर करू वाटला, म्हणून मी हा व्लॉग आज बनवते आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हॉटेलच्या सुरुवातीलाच स्वामींचं दर्शन झालं, त्यामुळे प्रसन्न वाटलं खूप. सर्वत्र सुंदर फुले, काही त्यांच्या पाळीव प्राणी आणि नकली प्राणी सुद्धा होते, स्टॅच्यू होते. वेगवेगळ्या रंगांची फुले, झाडे आम्हाला तिथे पाहायला मिळालीत. समर्थाला छान मोकळी जागा भेटली होती आणि त्यात तिच्या बहिणी पण सोबत होत्या, त्यामुळे ती खूप एन्जॉय करत होती. या माझ्या जाऊबाई आहेत. गावाला गेल्यापासून समर्थाला त्यांचा आणि त्यांना समर्थाचा खूप लळा लागला होत्या. जोपर्यंत आम्ही गावाला होतो ती त्यांच्याकडेच खेळत जास्त होती. दे पडलं. स्विमिंग पूल आहे मोठा आहे फार्म हाऊस. पण रूम कुठे आहेत? होय का? हा हा. ₹1299. तिथे फोटो काढायचे. सगळे नाश्ता, जेवण म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सगळे. समर्था छान एन्जॉय करते तिच्या बहिणींबरोबर. असू दे ना बाळा, बस. समर्था समर्था काय करती ग? इथं सोडा, इथं सनसेट दिसतो का इथून? नकली प्राणी आहेत सगळे. ते वाघ बघून घाबरायचं, एक तर खरे वाघ सुटलेत. फार्म हाऊस मधून आम्ही निघालो घरी जायला. त्यानंतर समर्थ आणि तिच्या आजीची तब्येत ठीक नव्हती, म्हणून व्लॉग नाही घेता आला. दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या पुण्यातल्या घरी आलो आणि थेट समर्थाच्या आत्याच्या लग्नाला गेलो. धावपळ आणि वेळेअभावी व्लॉग डायरेक्ट लग्नात पोहोचल्यावरच घेता आला. हॅलो तुम्ही सांगा
छत्रपती शिवाजी महाराजांची दोन गडवे आणि एक या सामान एक सगळ्यांची शोभा आणि छत्रपती दोन संभाजी वाट्या महाराजांची चकली वाट्या पण त्याच्यावरच नाव घेते. हळद कुंकवाला दिले होते तिने काढून घेतलं घाटी सांभाळा. समर्थ इथे खूप छान डान्स करत होती, पण जसा कॅमेरा काढला तसं तिने डान्स करायचं बंद केलं. समर्थाला असं आम्ही बाहेर गेल्यावर जास्त खाली सोडत नाही, कारण ती अजून चालते प्रॉपर, पण खाली तिला काही दिसलं की लगेच तिला हातात घेऊन ते तोंडात घालायचं असतं. आणि इथे तेच होत होतं, तिला खाली सोडलं तर ती खालचं गवत उचलून तोंडात घालायची, असं काही करायचं. रुखवत खूप छान सजवला होता. या सर्व समर्थाच्या बहिणी नाहीत, तर तिच्या आत्या आहेत. समर्थाला खूप छोट्या आत्या आहेत, मावस आत्या आहेत या.